जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। पाचोरा नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी आता आरोप प्रत्यारोप करत अंतिम टप्प्यात आली असून मतदानासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत। विकासाचा मुद्दा आणि परिवर्तनाचा मुद्दा घेत ही निवडणूक अत्यंत टप्प्यात आली असून चुरशीची बघायला मिळते। आजी माजी आमदारांच्या सौभाग्यवती नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावत असून या पाचोरा तालुक्यात झालेला विकास आणि झालेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा, काल पाणी पुरवठा मंत्री आमदार गुलाबराव पाटलांची झालेली प्रचार सभा म्हणजे विकासाचा मुद्दा धरून मतदारांपर्यंत पोहोचली आहे। एवढंच नव्हे, प्रभाग 1 मध्ये माजी आमदाराचे सुपुत्र आणि त्यांच्यासमोर उभे असलेले समाजसेवक किशोरप्पा गुणवंतराव बारवकर हे उभे असल्यानं प्रभाग 1 मध्ये ही चांगली चुरस बघायला मिळते। पण या प्रभागामध्ये शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार किशोरप्पा गुणवंतराव बारवकर यांचं पारडं जड बघायला मिळतं। याबाबत पाचोरा नगर परिषदेचा गजानन देशमुख यांनी पाचोरा येथील ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधत पाचोरा येथून केला ग्राउंड रिपोर्ट। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, पाचोरा, जिल्हा जळगाव। नमस्कार, आपलं सर्वांचं GD9 या वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामध्ये। या पाचोरा तालुक्यातील या नगरपालिकेची जी रणधुमाळी आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे। या नगरपालिकेमध्ये 28 जागा, 14 प्रभाग आहेत आणि 14 प्रभागामध्ये 28 जागांसाठी इलेक्शन होत आहे। या निवडणुकीमध्ये 81 उमेदवार रिंगणात असून आपलं आज भवितव्य आजमावत आहे। ही निवडणूक आहे अत्यंत चुरशीची असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर विद्यमान आमदार आहेत, कार्यसम्राट आमदार त्यांना म्हटलं जातं, किशोरप्पा पाटील शिंदे गटाचे, शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि त्यानंतर त्यांच्या अपोजिट साईडला विरुद्ध बाजूला जे आहेत तर ते भारतीय जनता पार्टी जे उमेदवार आहेत आणि नुकतेच माजी आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत। त्यांनी पुरस्कृत भारतीय जनता पार्टीचा पॅनल उभा केलेला आहे आणि अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। या खरं जर बघितलं तर येथे जर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या किशोरप्पा पाटील यांच्या सौभाग्यवती सुनीता किशोर पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या सुचिता दिलीप वाघ या रिंगणात असून अत्यंत चुरशीची होणारी ही लढत एकदम चुरशीची लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। नुकताच या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची 4 दिवसापूर्वी एक सभा झाली। त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं 250 हेक्टर जी जागा MIDC साठी आहे, या तालुक्यामध्ये रोजगार नाही म्हणून त्यांनी उदय सावंतांची बोलणं करून ही जागा MIDC ची आहे जी मंजुरी इथे देण्यात आलेली आहे। आणि हा जी निवडणूक जी खरी बघितली तर विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे। एवढंच नव्हे, एकीकडे धनशक्ती आहे, दुसरीकडे जनशक्ती आहे। या निवडणुकीमध्ये जर पुरस्कृत म्हणजे उमेदवार जे आहेत यांनी मतदारांनी निवडणूक हातात घेतलेली आहे। इथे जर बघितलं तर शिंदे गटाचं जे वर्चस्व आहे हे जास्त बघायला मिळतंय। किशोर कार्य सम्राट आमदार म्हटलं जातं, त्यांचं पारडं या मतदारसंघात आपल्याला जड बघायला मिळतंय। तसं जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये आज 28 उमेदवार नशीब आजमावत आहे। 81 उमेदवार या रिंगणात असून 28 उमेदवारांना या मतदारसंघामध्ये जे आहे नगरपालिकेमध्ये निवडून जायचं आहे। यासाठी 81 उमेदवार रिंगणात आहे। आपल्यासोबत काही विश्लेषक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या मतदारसंघातली काय परिस्थिती आहे आणि कसं बघता येईल। आपल्यासोबत आबा सूर्यवंशी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे आबा मला सांगा, काय सांगाल तुम्ही या मतदारसंघाची काय परिस्थिती म्हणता येईल? या मतदारसंघ म्हटल्यापेक्षा हे पाचोरा शहराची नगरपालिकेची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आता अंतिम टप्पा म्हणजे आज शेवटचा दिवस निवडणुकीचा आहे। उद्या मतदान होणार आहे, मत प्रक्रिया उद्या सुरू होणार आहे आणि राजकीय धुराळा जो आहे तो आज थंडावणार आहे। आज 10 वाजेपर्यंत आज प्रचार करण्याची संधी उमेदवारांना आहे। तर या गेल्या यंदाच्या नगरपालिकेमध्ये ही नगरपालिका निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये 28 प्रभाग पाचोऱ्याचे आहे। अच्छा, 28 प्रभाग आपला 14 प्रभाग आहे आणि 28 उमेदवार आहेत। तर या 28 पैकी भारतीय जनता पार्टीचे 28 आणि एकनाथ शिंदे गटाचे 28 आणि उर्वरित काही अपक्ष वगैरे म्हणून 81 उमेदवार या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आखाड्यात उतरलेले आहे।
तर राजकीय परिस्थिती अशी आहे की राज्याचे मोठमोठे नेते या प्रचारादरम्यान पाचोरा शहरात येऊन गेले. एक माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची गेल्या 4 दिवसापूर्वी सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणात विकासाच्या संदर्भात कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या 14 वर्षापासून नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे. त्यांचे विकास कामे सांगितली आणि प्रस्तावित विकास कामे काय आहेत तर ते शिंदे साहेबांनी सांगितले की मी त्यांच्या पाठीशी आहे. किशोरप्पा हा शेर आहे, तो घाबरत नाही, तो डरकाळी पडतो. आणि विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना पाचोरा शहराच्या नगरपालिकेचा प्रचार करते. तर विरोधक म्हणता येणार नाही त्यांना, कारण महायुतीच्या घटकांमध्ये म्हणजे राज्याच्या महायुतीमध्ये भाजप शिवसेना सोबत असल्यामुळे. परंतु स्थानिक पातळीवर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे आमने सामने ठाकलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीतर्फे हीच परिस्थिती 28 प्रभागांची आहे. तर कार्यसम्राट आमदार यांच्या पत्नी सुनीताताई किशोर पाटील यांच्यासमोर माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांच्या पत्नी सौ सुचेता वाघ या आजी माजी आमदारांच्या पत्नींमध्ये ही बिग फाईट होत आहे. आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की राजकीय धुराळामध्ये जे प्रचार सभांमधून आरोप प्रत्यारोप झाले त्यामध्ये मतदारांना कन्व्हिन्स केलं जातंय की बा कोण काय काम कसं करणार आहे. तर हे आता नगराध्यक्षाची निवडणूक आता प्रचंड प्रमाणे दोन जणांमध्ये म्हणजे आजी माजी आमदारांच्या पत्नीमध्ये ही फाईट आता एकदम टाईट झालेली आहे. दुसरी गोष्ट, शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये जे चित्र आहे हे आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून बघतोय, सर्वेकडे चुरस आहेत. आणि या चुरशीतून मतदार नेमका कोणाच्या पारडात आता देणार, कोणाच्या पारडात मतं टाकणार आणि नगराध्यक्ष कोण होणार याची प्रचंड उत्कंठा आणि ही शिगेला पोचलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून आजी माजी आमदार यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व सुरू असतात आणि सुरू होणार आहे. परंतु आताच्या परिस्थितीला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्यामध्ये राजकीय युद्ध पेटलेलं आहे. आणि हे दोन्ही ईर्ष्याला पेटले आणि एकमेकाचं राजकीय पानिपत करण्याच्या मागे यात लागलेले आहे. आणि मतदान प्रक्रियेमध्ये किंवा प्रचारामध्ये हे सर्व एकमेकाचे कपडे फाडतायत, चीरहरण करतायत. परंतु मतदार राजा हा नेमका आता कोणाच्या पारड्यात मतं टाकणार आणि नगराध्यक्ष कोण होणार हे फार हा विषय फार अवघड झालेला दिसत असला तरी 3 डिसेंबरला जो निकाल येईल त्या निकालामध्ये पाचोरा नगरपालिका कोणाच्या आधिपत्याखाली राहील, विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार की परिवर्तनाच्या मुद्द्यावर मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नमस्कार. नक्कीच आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर विकासाचा मुद्दा जर घेऊन बघितला, तिथले कार्यसम्राट आमदार जे आहेत किशोरप्पा पाटील यांच्या यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. पण विकासाचा मुद्दा आणि की परिवर्तनाचा मुद्दा घेऊन दोन्ही भारतीय जनता पार्टी परिवर्तन आणि शिंदेगड जो आहे शिवसेना शिंदेगड विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवत आहे. पण खरी जी चुरस आहे ही आजी माजी आमदारांच्या सौभाग्यवतीमध्ये आपल्याला बघायला मिळते. तसं जर बघितलं तर प्रभाग 1 मध्ये किशोर गुणवंतराव भारावकर आणि यांच्यातही खरी फाईट आपल्याला बघायला मिळते. तेथेही त्यांचा पार्ट आपल्याला जड बघायला मिळतंय. वार्ड क्रमांक 1 ची जी निवडणूक होत आहे त्या वार्ड 1 नंबर मध्येही अत्यंत चुरस, तेथेही माजी आमदारांचे जे सुपुत्र रिंगणात उतरले आहे आणि एकीकडं काम करणारा सच्चा कार्यकर्ता या प्रभाग 1 मध्ये किशोरप्पा गुणवंतराव भारावकर ही समोर असल्यामुळे तिथेही या माजी आमदारांना खरोखर शह देण्यासाठी शिवसेनेने एक चाल केली आहे हे नक्कीच मानावं लागेल. एवढंच नव्हे तर ही जी निवडणूक आहे ही खरी विकासाचा मुद्दा आणि परिवर्तनाचा मुद्दा घेऊन आज या नगरपालिका निवडणूक चांगली टळून निघाली आहे. काही तास आता उरलेले आहेत मतदानासाठी. या मतदानाच्या तासामध्ये काही तासात मतदार राजा कुणाच्या पाड्यात कौल टाकणं हे बघणं आता नक्की उत्सुकता ठरणार आहे. येत्या 3 तारखेला मतदार राजा
नगरपंचायत समिती जी आहे ही कोणाच्या ताब्यात येईल हे तितकं बघणं